ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर। दिवाळी येऊन गेली, पण शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार, ठाकरेंचं आश्वासन। उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बाहेर पडले, याचा आनंद। ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। ठाकरेंना टोमणे मारण्याशिवाय काही जमत नाही, फडणवीसांचा हा निशाणा। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये केंद्रीय पथकाकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची रात्री पाहणी। केंद्राचं पथक टॉर्च लावून पाहणी करतंय, उद्धव ठाकरे यांची ही टीका। उद्धव ठाकरेंना निवडणुका पुढे ढकलायच्या होत्या, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तसं होणं शक्य नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे विधान। काँग्रेस आगामी निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर ठाम। सूत्रांची माहिती, मनसेसोबत युती नको अशी काँग्रेसची भूमिका। स्थानिक पातळीवर झालेला निर्णय हायकमांडला कळवणार अशी सूत्रांची माहिती। राहुल गांधींची अगदी थोड्या वेळात पत्रकार परिषद होणार। मतचोरीच्या अनुषंगाने काही गौप्यस्फोट करण्याची शक्यता। लवकरच हायड्रोजन बॉम्ब फोडणार अशी केलेली घोषणा। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार आज कोल्हापुरात एकाच मंचावर येणार। पुढारीचे प्रतापसिंह जाधव यांच्या 80व्या वाढदिवस सोहळ्याला लावणार हजेरी। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही राहणार उपस्थित। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरती मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांचा हल्ला। रवींद्र दंगेकरांचा ट्विट करत आरोप। रफिक शेख नावाच्या गुंडानं पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचा दावा। जखमींची दंगेकरांनी रुग्णालयामध्ये घेतली भेट। जैन बोर्डिंगचा व्यवहार कायदेशीररित्या रद्द झालेला नाही, 8 दिवसांचा वेळ देणार। व्यवहार रद्द न झाल्यास पुन्हा उपोषण सुरू करू, जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांचा इशारा। अहिल्यानगरमधील जैन ट्रस्टच्या भूखंडावरून जैन मुनी गुप्तीनंदी आक्रमक, तर ठाकरेंच्या किरण काळेंकडून भूखंडाची सर्व कागदपत्र जैन मुनींकडे सादर। संग्राम जगताप यांनी जैन ट्रस्टचा भूखंड हडपल्याचाही आरोप। मुंबईमधल्या विविध भागांमध्ये उत्तर भारतीय सेनेकडून वादग्रस्त बॅनर। उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे असा बॅनरवरती केलाय उल्लेख। मातोश्री बाहेर लावलेले वादग्रस्त बॅनर आता हटवले। मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीचा वाद आता हायकोर्टात। तुर्तास उमेदवारांची यादी जाहीर करण्यास कोर्टाची अंतरिम मनाई, तर MCAच्या माजी कार्यकारिणी सदस्यांमार्फत रीट याचिकेद्वारे निवडणूक प्रक्रियेला आव्हान। बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई राज ठाकरेंच्या भेटीला। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर मनसे नेते शिवतीर्थावर। निवडणूक आयोगाच्या चर्चेचा तपशील मनसे नेते राज ठाकरे यांना सांगणार। अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। पहिल्या टप्प्यामध्ये 246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायती आणि 2 डिसेंबरला यासाठी मतदान। 3 डिसेंबरला निकाल, आचारसंहिता लागू। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहितेपूर्वी काही तासांमध्ये 220 शासन निर्णय जारी। महापालिकांसह नगरपरिषद, नगरपंचायतींवरती निधीची उधळण। बदल्या नियुक्त्यांना मान्यता देण्याचेही निर्णय। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला निर्देश देण्याचा कोणताच अधिकार नाही, हायकोर्टाचं हे स्पष्टीकरण। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।